स्वर्गीय शिक्षक आमदार वसंतराव काळे यांच्या 19व्या पुण्यस्मरणानिमित्त शिक्षण महर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान, किसान वाचनालय व महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव तालुक्यातील पळसप येथे 2 फेब्रुवारीला 10वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी 1 फेब्रुवारीला पशुचिकित्सा शिबिर, सर्वरोग निदान शिबिर, कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वर्गीय शिक्षक आमदार वसंतराव काळे यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य केले. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्याचप्रमाणे साहित्य, शिक्षण व संस्कृती यांच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे साहित्य संमेलन घेतले जात आहे. मराठवाड्यातील ग्रामीण साहित्य आणि संस्कृतीला चालना देण्यासाठी हे संमेलन दरवर्षी आयोजित केले जाते. या माध्यमातून लेखक, कवी व साहित्यप्रेमींना आपले विचार मांडण्याची संधी मिळते. ग्रामीण भागात साहित्य चळवळ बळकट करण्याचे हे प्रभावी व्यासपीठ ठरले आहे. यंदाचे हे 10वे वर्ष असून या संमेलनाची सुरुवात 2 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजता स्वामी विवेकानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन करून करण्यात येईल. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. सकाळी 10:15 वाजता सुप्रसिद्ध चित्रकार मिलिंद जाधव, साहेबराव डोंगरे यांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन संत जनाबाई महाविद्यालय गगनखेड येथील माजी प्राचार्य डॉ. आत्माराम टेंगसे यांच्या हस्ते होईल. संमेलनाचे उद्घाटन सकाळी 10:30 ते 12:30 वाजे दरम्यान सुप्रसिद्ध साहित्यिक संमेलनाध्यक्ष आसाराम लोमटे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. या प्रसंगी कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, डॉ. विजय फुलारी, माजी प्राचार्य डॉ. आत्माराम टेंगसे यांची प्रमुख उपस्थिती असेल. संमेलनात दुपारी 1:30 ते 3 वाजे दरम्यान संविधानाचा अमृत महोत्सव आणि मानवी मूल्ये या विषयावर परिसंवाद होईल. अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे असतील. यात ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार, सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले, प्रसिद्ध वक्ते डॉ. शिवानंद भानुसे हे सहभागी होतील. दुपारी 3 ते 4:30 दरम्यान दिगंबर कदम यांच्या अध्यक्षस्थानी कथाकथन होईल. यात शीलवंत वाढवे, ज्योती सोनवणे यांचा सहभाग असणार आहे. तर सायंकाळी 4:30 ते 6 दरम्यान प्राध्यापक संध्या रंगारी यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होईल. यामध्ये संजय घाडगे, केशव खटिंग, अशोक पाठक, मार्तंड कुलकर्णी, उषा भोसले, हरीश हातवटे, डी.के. शेख, महेश मोरे, सरिता उपासे, शिवाजी जोगदंड, सुरेश हिवाळे, अरुण पवार, अशोक खेडकर, किरण निकम, विनोद वीर, दीपमाला देशमुख, शरद ठाकर, आत्माराम राजेगोरे, गणपत माकणे, धाराशिव शिराळे, बबन आव्हाड, दिनेश शेळके, रत्नकुमार गोरे, देवीदास सौदागर हे सहभाग नोंदविणार आहेत. संमेलनाचा समारोप सायंकाळी 6 वाजता होणार आहे. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध साहित्यिक आसाराम लोमटे असणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक विलास सिंदगीकर उपस्थित राहणार आहेत. संमेलनात रामचंद्र तिरुके, डॉ. जयद्रथ जाधव, नितीन काळे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय रात्री 8 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होईल. संमेलनापूर्वी 1 फेब्रुवारीला विविध सामाजिक व आरोग्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात स्थानिक पशुपालकांना पशुप्रेम व आरोग्यासंदर्भात मार्गदर्शन होण्यासाठी सकाळी 9 वाजता पशुचिकित्सा शिबिर घेण्यात येईल. स्थानिक नागरिकांसाठी सकाळी 10 वाजता सर्वरोग निदान शिबिराच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी करण्यात येईल. सांस्कृतिक व आध्यात्मिक विचारांचे भव्य सादरीकरण म्हणून गातेगाव अध्यात्मक केंद्र येथील हभप परमपूज्य विद्यासागर महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. यात सहभागी होण्याचे आवाहन मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे, राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप विखे, शंकरराव आडसूळ, वाहेद शेख, रमाकांत छडीदार, विलास उमक, नाना ढुले, आरेफ शेख, एम खुटे, गजानन गायकवाड, प्राचार्य मधुकरराव गायकवाड, प्राचार्य अनिल काळे, प्राचार्य डॉ. हरिदास फेरे, प्राध्यापक अंकुश फळे यांनी केले आहे.